काही ठिकाणं अशी आहे न बोलवता सुद्धा त्या ठिकाणी जायला पाहिजेच. कुठे कुठे जायला पाहिजे पार्वती सांगते बरं का. पार्वती बोलायला फार हुशार आहे. कुठे कुठे जायला पाहिजे. अनाहुता अप्यभियंती सौहृदम भर्तुर गुरोर देह कृतश्च केतनम. न बोलवता सुद्धा नवऱ्याच्या घरी जायला पाहिजे की नाही. नवऱ्याने निमंत्रण द्यावं मग आपण माहेरी गेल्यानंतर निमंत्रण देऊन बोलायचं. आपण होऊन जायचं असतं. नवऱ्याच्या घरी कुणालाही विचारायची गरज नाही, निमंत्रणाची गरज नाही. अजून कुठे गुरूंच्या घरी जायचंय, निमंत्रणाची गरज नाही. देहकृत आपला देह ज्यांच्यामुळे निर्माण झालाय त्यांच्याकडे जायचंय म्हणजे आई वडील. आई वडिलांच्याकडे जाताना कुणाच्या निमंत्रणाची गरज नसते. म्हणून कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही, आपण जाऊ. मग माझे आई वडील कुठे आहेत असं तुम्ही म्हणाल, पण तुमच्या गुरुप्रमाणे आहेत ते. माझे आई वडील म्हणजे तुमच्या गुरुप्रमाणे आहेत. गुरुच्या घरी सासऱ्याच्या घरी जायला निमंत्रणाची गरज नाही. आता बोलायला हुशार. आणि मग शंकर भगवंतांना सांगणं गरजेचं पडलं. म्हणाले तू पार्वती तू बोलायला खूप हुशार आहेस. तू म्हणते त्वयोदितम शोभनमेव शोभन. बोललीस ते अगदी बरोबर आहे. अनाहुता अप्यभियंती सौहृदम. न बोलवता सुद्धा मित्राच्या घरी व गुरूंच्या घरी आई वडिलांच्या घरी नवऱ्याच्या घरी जरूर जायला पाहिजे. पण ते यद्यनुत्पादित दोष दृष्टया. पण त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी दोषदृष्टी असेल, द्वेष असेल तर मात्र न बोलवता जाणं योग्य नाही. मग पार्वती म्हणाली असते